आणि एवढा फंडिंग जमा करणं या स्पर्धेसाठी आणि सर्व नियोजन आयोजन पाहावं लागतं आणि ते विक्रम कुबल आणि त्यांच्या सहकार्याने खूप चांगल्या रीते केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं देखील विशेष कौतुक. चला मॅचला सुरुवात करायची आहे. न्यू बॉल प्लीज. पंच जितेंद्र कदम प्रमुख पंचांच्या भूमिकेत आणि माफ करा प्रमुख पंच चितू सोलंकी म्हणून बॉस यांना पाहू शकतो. न्यू बॉल देण्यात येथे आलेला आहे. मॅचला होते सुरुवात. खूप महत्त्वपूर्ण मॅच असणार. लेग अंपरच्या भूमिकेत आपण अभय वाडकर यांना पाहतोय. ट्रिपल एस यूट्यूब लाईव्हवर आपण ही स्पर्धा लाईव्ह देखील पाहू शकता. शैलेश पाटील यांचा खूप मोलाचं सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी देखील. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक असे आभार व्यक्त करतो. महत्त्वाचा सामना कालच्या रात्रीमध्ये जर पाहिला, सायलीला ब्लू स्टार सागर गोळे यांचा संघ, एका बाजूला मंगलमूर्ती वडा हा संघ. दोन्ही संघामध्ये चांगली लढत झाली होती. अगदी 1 बॉल 1 पर्यंत मॅच आली होती आणि चांगली फाईट केली होती सायलीला ब्लू स्टार संघाने आणि सामना जिंकला तो मंगलमूर्ती वडा संघाने. आणि दोन्ही संघांनी खूप चांगला आस्वाद दिला. क्रिकेट रसिकांना खूप चांगला खेळ पाहायला भेटला. ही देखील सेमीफायनलची लढत खूप महत्त्वाची असेल. काय करतायत, एका बाजूला कुणाल डावखुरे हाताचे फलंदाज, एका बाजूला आपण पाहिलं तर रितेश पाटील आणि प्रमुख पंच जितू सोलंकी, तर गोलंदाजी मार्गवर सज्ज सनी. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि करूयात मॅचला सुरुवात. मॅच ऑन, लेट्स प्ले. आणि यावेळी कव्हरचा क्षेत्र निवडला. येतोय चौकार. मला समजत नाही. हॅलो, येतोय चौकार. कुणाल यांच्या बॅटमधून चौकार पाहायला भेटतोय. खणखणीत चौकार. पहिल्याच चेंडूवर वेलकम केलं सनी यांचा चौकाराने स्वागत केलंय. एक वेलकम बाउंड्री पाहायला भेटली आपल्याला. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला खेळून काढला. एका धावने धावफलक पुढे जातोय. सिंगलनी धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झाली ती 5. 2 चेंडूचा खेळ इथे झालाय. सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला भेटतोय. यानंतर फायनल पाहायला भेटेल. थोड्याच वेळात असल्फा संघ देखील इथे दाखल होईल. बघूया या मॅच मध्ये काय घडतंय, कोण जाईल फायनल मध्ये. रितेश पाटील येतात यावेळी स्ट्राईकवर. यावेळी टॅप खेळला आणि चौकार येतोय आमच्या समालोचन कक्षामध्ये, अगदी मुख्य व्यासपीठावर. एक सन्मान आम्हाला देखील दिला येते. खूप सुंदर फटका रितेश यांच्या बॅटमधून पाहायला भेटला. टॅप खेळलेला फटका आणि सरळ पाठवून दिलाय चेंडूला सीमारेषेच्या पार. धाव मिळतील त्या 4. 4 धावांनी धावफलक मात्र पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 9. आणि त्यानंतर अवांतर चेंडू पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल, नियम क्रमांक 25 आणि त्यानुसार दिलेला हा व्हाईट चेंडू पंचांनी म्हणजेच पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवांतरची भर. धावसंख्या झाली ती 10. यावेळी पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे विपुल होते, त्यांनी चेंडू अडवला. त्या दरम्यान एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली ते 11. 4 चेंडूचा खेळ इथे झालाय. सनी यांना गोलंदाजी मार्ग पाहू शकतो. स्ट्राईकवर येत आहेत ते कुणाल, एक लेफ्टी बॅटर कुणाल म्हणून
यांच्याकडे पाहिलं जातं. अवांतर चेंडू, पंच जितू दंडित करतील. वाईट बॉल. नक्कीच हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. धावफलक एकने पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 12 धावा. यावेळी हलक्या हाताने पुश केला. फक्त त्याच ठिकाणी एक चिकी सिंगल घेतलाय कुणाल यांनी. धावफलक एकने पुढे जातोय. धावसंख्या झाली ती 13. पुढे सरसावले. यावेळी ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढला आणि सिंगलनी षटक देखील संपतंय. धावसंख्या झाली ती 14. एका षटकाच्या अखेरीस कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही ओम 11 संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावेवर. पंच लवकर सामना सुरू करायचा आहे विनंती असेल आपल्याला. आणि जयू येत आहेत गोलंदाजी मार्गावर. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं असं निर्णायक षटक घेऊन जयू एक मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि पहिला चेंडू वाईट येतोय जयू यांचा. धावफलक एकने पुढे जाणार आहे. पाठ टाकलेला चेंडू होता त्याला स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळून काढला. ललित येते होते. थोडंसं फंबल नक्कीच पाहायला भेटलं परंतु एक धाव येते. एका धावाने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. यावेळी स्ट्राईकवर येत आहेत ते कुणाल आणि धावसंख्या झाली ती 16. पहिल्या षटकामध्ये डावाची सुरुवात तर फार चांगली झाली होती. एक वेगळा फटका खेळण्यासाठी गेले होते. आणि पंच मात्र वाईट चेंडू दंडित करतायत. व्हाईट बॉल असेल आणि मॅचला सुरुवात करायची. दोन्ही संघांनी आतापर्यंत खूप चांगलं सहकार्य केलंय आणि खूप चांगलं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटलंय. यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका सजवलाय. क्या बात आहे. स्टायलिश फटके पाहायला भेटतात कुणाल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक सिंगल आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18 या धावेवर. यावेळी थोडेसे थांबले आणि पहिला तर ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला फटका होता. कडक टॅप पाहायला भेटला रितेश यांच्या माध्यमातून. सिंगलने धावफलक मात्र पुढे जाईल. धावसंख्या झाली ते 19 धावा. यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि चपळाईने घेतलेली सिंगल कुणाल यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. सिंगलने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झाली ती 20 धावा. सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये रंगतोय. 20 धावा झालेत आणि चेंडू बाकी असतील ते 2.
यावेळी कव्हरच्या दिशेने फटका असा जावलाय, परंतु या चौकार येतोय. प्रयत्न तर चांगला होता तिथे, परंतु अडू शकले नाही आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. आणि धावा मिळतील त्या 4 धावाने धावफलक मात्र पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 24. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलाय ओम 11 संघ. पुन्हा एकदा एक टॅप पाहायला भेटतोय आणि येतोय सिंगल. सिंगलनी मात्र षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस जर व्हायला कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही ओम 11 संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ते 25 या धावसंख्येवर. खूप चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलाय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 25 धावा झाल्यात, 25 आणि दोनच षटकांचा खेळ झालाय. अजून देखील 2 षटकांचा खेळ ते शिल्लक आहे. चला पंच मॅच सुरू करायची आहे. चला लवकर लवकर सेमीफायनलचा सामना असेल, त्यानंतर फायनल असेल. असल्फा संघ देखील थोड्याच वेळात येथे दाखल होईल. एका बाजूला 40+ संघ असेल आणि त्यांच्या बरोबर कोण फायनल खेळेल पाहायचंय. आणि यावेळी फटका तर सजवला होता, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाही. पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. एक सिंगल नक्कीच पाहायला भेटेल. रितेश यांच्या बॅटमधून संजय उर्फ चिप्या यांना पाहू शकतो आपण गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक हाताळताना यावेळी अवंतर चेंडू नक्कीच पाहायला भेटतोय आणि अवंतरचा हा चेंडू नक्कीच फायदा होतो याचा ओम 11 संघाला. एका धावाने धावफलक मात्र पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 27 धावा. हा देखील वाईट बॉल आणि काय सिंगल पूर्ण होईल. यस, सिंगल देखील तितक्या चपळाईने पूर्ण केला. चांगला कॉल कॉर्डिनेशन होतं आणि वाईट +1 2 धावा नक्कीच भेटतील. धावसंख्या झाली ती 29. चांगलं कॉर्डिनेशन होतं इथे. थोडासा वेग नक्कीच वाढवला होता चिप्या यांनी, परंतु त्याचा नुकसान त्यांना पाहायला भेटतोय. अवांतर चेंडू पाहायला भेटतो वाईटच्या स्वरूपातील. 2 चेंडू अवांतर, त्यावर आलेली +ची एक धाव आणि याचाच फायदा होतोय तो ओम 11 संघाला. इथे थोडीशी पडझड पाहायला नक्कीच भेटते, परंतु निर्धाव चेंडू असेल. डॉट बॉल पाहायला भेटतोय. थोडीशी पडझड झाली होती, क्रीज मध्ये स्वतःला सावरू शकले नाही. यावेळी पार टाकलेला चेंडू होता, त्याला ऑनसाइडच्या दिशेने घेऊन काढला आणि एक सिंगल पूर्ण केली जाते. रितेश यांच्या बॅटमधून हा फटका होता. फुलटॉस आला होता पायावर, त्याला हलक्यात आणि दिशा दिली आणि एक सिंगल आणि सिंगलनी धावफलक पुढे जाते. धावसंख्या झाली ती 30 धावा. 3 चेंडूचा खेळ ते झालाय. अजून देखील 3 चेंडूचा खेळ ते शिल्लक आहे. मैदानामध्ये तिसरा षटक प्रगतीपथावर असताना पुढे सरसावले आणि ऑन साइडच्या दिशेने गॅप मात्र शोधला आणि चेंडूला पाठवून दिले सीमा रेषेच्या पार आणि धावा मिळतील त्या 4. चौकारावर ओम 11 संघाची धावसंख्या झाली आहे ती 34. 34 एक चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलेला आहे आणि चांगली फलंदाजी काल स्टेशन वाईज प्रोफेशनल संघासमोर खेळताना देखील कुणाल यांनी केली होती. आज देखील प्रभावी करतायत. क्या बात आहे, कडक फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 3 धावा नक्कीच वाचवल्या. अगदी अंतिम क्षणी पायाने चेंडू अडवला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 35 धावा.
यावेळी कव्हरच्या दिशेने फटका सजवला आहे आणि इथे काय घडतंय. इथे डायरेक्ट हिट करण्यासाठी तर गेले होते, परंतु 2 धावा आल्या आणि षटक इथे संपतंय. 3 षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर या 2 धावांनी धावफलक पुढे जातोय आणि धावसंख्या झाली ती 37, 37 धावा. कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही ओम मिलन संघाला. अजून ओपनिंग बॅटर मैदानामध्ये आहेत कुणाल आणि रितेश, यांना पाहू शकतो खूप चांगली फलंदाजी करतायत. पंचांना विनंती आपण सामना सुरू करायचा आहे. पंच जितू सोलंकी, जितूभाई सामना लवकर सुरू करायचा आहे. चला जितू सामना सुरू करायचा आहे. जितू यांनी देखील चांगलं योगदान दिलं आजच्या या स्पर्धेसाठी. 55 म्हणून आम्हाला लाभले. एक अजिंक्य संघाचे जुने जाणते खेळाडू म्हणून यांच्याकडे देखील पाहिलं जातं. बॉस या नावाने ओळखले जातात. अंतिम षटक सिद्धेश म्हणजे लल्ली येत आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले 37, 37. ओपनिंग बॅटर मैदानामध्ये अजून देखील कायम आहेत. एका बाजूला रितेश, एका बाजूला कुणाल. ही जोडी मैदानात अजून देखील खेळपट्टीवर कायम. यावेळी खोला टप्प्याचा चेंडू होता, थोडासा गती परिवर्तन केलं होतं आणि एक सिंगल नक्कीच पाहायला भेटतोय. पाच चेंडूचा खेळ इथे शिल्लक आणि हे 5 चेंडू खूप महत्वाचे असतील, खूप निर्णायक असतील. या 5 चेंडूवर काय घडतंय पाहायचं आहे आणि सामन्याला देखील रंगत पाहायला भेटेल. थोडेसे थांबले, थोडीशी पडझड पाहायला भेटते आणि इथे काय घडतंय. इथे क्रीज मध्ये रिटर्न देखील आले. रितेश गेले होते अर्ध्यापर्यंत, त्यानंतर परत आले कारण कुणाल स्वतःला सावरू शकले नाही आणि थोडीशी पडझड पाहायला भेटली आणि डॉट बॉल देखील पाहायला भेटला. फटका तर चांगला होता परंतु सिंगल पूर्ण करू शकले नाही. दोन्ही फलंदाजांची पडझड पाहायला भेटली. गुड जज आणि वाईट चेंडू पाहायला भेटतोय. वाईटने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. 39 धावा, 39. एक चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलेला आहे ओम 11 संघ आणि आणि स्वीप खेळण्यासाठी गेले होते, काहीतरी वेगळं करण्यासाठी गेले होते. प्रयत्न मात्र फसला. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय लल्ले यांच्या माध्यमातून. चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय, त्यानंतर काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता. एक चाबूक फटका पाहायला भेटला असता परंतु मिस टाइम फटका. टायमिंग प्रॉपर जुळलं नाही. 39 पुढे सरसावले आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका सस्तोय, येतोय तो चौकार. खूप चांगला चौकार पाहायला भेटतोय. अजय मटकर देखील हा सामना पाहतायत संघ मालक आणि धावसंख्या झाली ती 43. 2 चेंडूचा खेळ ते शिल्लक. पुढे सरसावले होते, पुढे सरसावून स्वीप घेण्याचा प्रयत्न परंतु तितक्याच चपळाईने सिंगल देखील पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा धावफलक पुढे जातोय. 44 धावा झालेत. चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलाय संघ. अगदी लक्ष थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे. पाहूया या शेवटच्या चेंडूवर काय घडते. कडक फटका, यावेळी सरळ मारलेला फटका, स्टंप उडवला होता
आणि फक्त सिंगल भेटेल. गुड बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी खूप चांगला फलंदाजी केली. रितेश पाटील आणि कुणाल एक चांगली बॅटिंग पाहायला भेटली आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या नो लॉस 45 धावा झाल्यात आणि 46 करायच्या आहेत. ओपनिंग बॅटर खूप चांगली फलंदाजी केली कुणाल यांनी आणि बिनबाद 45 धावा केल्या. 46 धावा करायच्या आहेत विजयासाठी आयकॉन संघाला. सेमीफायनलचा हा सामना पंच जितू सोलंकी. चला मॅच सुरू करायची आहे. हॅलो. आणि प्रफुल्ल कुठे असतील यायचे. प्रफुल्ल डांगळे या नंतरचं इनिंगचं समालोचन करतील. 46 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलाय तो आयकॉन 11 संघ. आणि पुढील समालोचन आपण ऐकाल आमचे मित्र ज्यांनी कालपर्यंत आजच्या दिवसात देखील चांगलं समालोचन केलं असे प्रफुल्ल डांगळे यांना विनंती करतो आपण यायचे. हेलो हेलो. धन्यवाद अजित जाधव. एक जबरदस्त मॅच मैदानात पाहत आहे. चांगली सुरुवात झाली पहिल्या इनिंग मध्ये. एक चांगली सुरुवात पाहायला भेटली. 45 धावा झाल्यात नो लॉस आणि 46 धावांचं 46 रनचं इथे टार्गेट दिलं जात आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. ज्यांनी मात्र मागच्या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. स्ट्राईकला बघू शकतो आपण विपुलला, नॉन स्ट्राईकला सनी. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीवर तुषार कदम गोलंदाजीवर सज्ज होत आहेत. चला मॅच चालू करा. पंच जितू सोलंकी, उपपंच अभय वाडकर. श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आपण घर बसल्या आस्वाद घेऊ शकतात युट्यूबवर. एक चांगलं आयोजन नियोजन ब्लूबर्ड मित्रमंडळ यांच्या माध्यमातून कैलासवासी विनोद राणे घारे यांच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसते. पहिला बॉल इथे पडला जातोय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव चपळाईने कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकारला जातोय. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 1-1 अशी धावसंख्या मैदानात पाहतोय आपण. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला भेटली. रितेश पाटील असतील, दुसऱ्या बाजूला कुणाल वडणारे. इथे मात्र पंच दंडित करतील गोलंदाजाला. वाईट चेंडू घोषित केला जातोय. अवंतरची एक धाव. एका धावाने मात्र स्कोर पुढे जाईल 2 या धावसंख्येवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न जरूर केला तुषारने, परंतु चेहऱ्याचा वेध घेतला त्याच्या. एक धाव येईल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 2 चेंडू 3 धावा. प्रयत्न करतायत. आक्रमकपणा पाहायला भेटतोय कारण की आव्हान देखील तितकंच मोठं आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला तुषारच्या माध्यमातून. पडल्यानंतर वळण घेतलं. शर्याचा वेध घेतो चेंडू. येतोय डॉट चेंडू.
यावेळेस विकेटचा पतन होत आहे. पहिला झटका लागतो आयकॉन संघाला. विपुलची खेळ येते संपुष्टात. नवीन फलंदाज बॅटिंग साठी येत आहेत. सलीम येत आहेत बॅटिंगला. पुढे सरसावले, शेपआउट झालेत आणि तिकडे साजू होते. त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त झेल. आणखीन एका विकेटचं होत आहे पतन. बॅक टू बॅकचा दुसरा झटका लागतो आयकॉन संघाला. सलीमची खेळी देखील पहिल्या चेंडूवर संपुष्टात येते. तुषार ऑन हॅट्रिक पाहायला भेटतोय. नवीन फलंदाज बॅटिंग साठी संकेत. संकेत नवीन फलंदाज बॅटिंगला येत आहेत. पण टू गो शेवटचा चेंडू असेल. हॅट्रिकची संधी जरूर होती परंतु एक धाव येते. एका धावाने स्कोअर पुढे जाईल. एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं तुषारने. पहिलं षटक समाप्ती अखेर धावसंख्या होती ती म्हणजेच 4 धावा 1 गडी बाद. एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. ज्या पद्धतीची बॅटिंग पाहायला भेटली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील करतायत. पहिल्याच बॉल पासून पहिल्याच ओव्हर पासून मात्र मॅच मध्ये पकड निर्माण करताना दिसतोय संघ ओम 11. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन निहार येतोय गोलंदाजीवर. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना पाहायला भेटत आहेत. यशीच्या मागे नितेश कांबळे नॉडी. चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रात. संधी होती तिकडे परंतु फेकी केली नाही. एक धावाने मात्र स्कोर पुढे जाईल. पाहिलं तर 5 धावा होत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चांगला फटका पाहायला भेटला आणि तिकडे धाव भेटेल ती म्हणजेच 4 धावा होत आहेत. चौकार येतोय. चला मॅच चालू करा. परंतु खूप चांगला प्रयत्न केला तुषार कदम. त्यांच्या माध्यमातून चेंडूला पकडू जरूर शकले नाही परंतु चांगला अटेम्प्ट केला. अब्दुल कौतुक केलं पाहिजे. आपले मित्र आहेत ते. यावेळेस आणखीन एक मोठा फटका पाहायला भेटला परंतु जातोय चेंडू थेट पडद्याला अडकतोय आणि जातोय. चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार सनीच्या बॅट मधनं. स्कोर पाहिला तर 3 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज निहार राणे याचं
पहिला चेंडू जरूर चांगला टाकला, त्यावर एक धाव आली. तदनंतर दोन्ही चेंडूवर 2 चौकार पाहायला भेटले सनीच्या बॅटमधनं. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला भेटला मिड विकेटच्या क्षेत्रात. तिकडे फिल्डर होते दीपक, फेकी करतील, धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 14 धावा होत आहेत. 4 चेंडू 14 धावा. यावेळेस चांगला जज केला. पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवंतरच्या रूपात एक धावेल. 15 धावा झाल्यात. 4 चेंडू 15 धावा. पुढे स्टेप आउट जरूर झाले. क्या चांगला फटका पाहायला भेटला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे केला साहिल सावंतच्या माध्यमातून. एक धाव येईल. एक धावने मात्र स्कोर पुढे जातोय. 16 धावा होत आहेत. अजून देखील 1 टू गो. दुसरा षटका दिला. शेवटचा चेंडू निहारचा. पंच दंडित करतील गोलंदाजाला. पुन्हा एकदा अवांतरच्या रूपात एक धाव येते. 17 धावा झाल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. मोठा फटका पाहायला भेटला आणि एक जबरदस्त फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. स्कोर पाहिला तर 2 षटक समाप्ती अखेर 21 धावा होत आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. सकाळच्या 17 धावा फोडीचा संघ असलबा पॅकर्स घाटकोपर, सचिन राणे कंपनी. आपण जर आले असाल तर आपली उपस्थिती दाखवायची. यानंतर लगेच आपली मॅच खेळवली जाईल. वेळेचं बंधन आहे आपल्याला, त्यामुळे जर असलबा संघ आले असेल तर आपण उपस्थिती दाखवायची. आणि कॅप्टन सचिन राणे आपण यायचे टॉस साठी. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाजीवर दीपक सज्ज झालाय. दीपक डीपी गोलंदाजीवर सज्ज होतो. स्ट्राईकला संकेत. पुढे सरसावले. एक चांगला फटका पाहायला भेटला अब्दुलच्या माध्यमातून. मिसफील्ड आणि त्याचं रूपांतर होत आहे चौकार. 4 धावांसाठी. एक चौकार येतो आणि मॅचचा समीकरण बदलत असताना जबरदस्त फटका पाहायला भेटला. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. या अगोदरचा सामना देखील हाय व्होल्टेज होता. हाही सामना जबरदस्त पाहायला भेटतोय. दोन्ही संघ समान ताकदीचे एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. सेमीफायनलची लढत जो संघ जिंकेल तो मात्र जाऊन पोहोचेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहे तिकडे साहिल. फेकी करतील. एकच धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स. विनंती आपल्याला 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे.
पंच आपण देखील दखल घ्या. यावेळेस एक जबरदस्त फटका पाहायला भेटला. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, चौकार. त्याचबरोबर पवन ढगे यांच्याकडनं या चौकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. पहा का मॅच होती आणि मॅच कुठे येऊन थांबली आहे. पहिली ओव्हर पाहायला गेली तर फक्त 4 रनची होती. तदनंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्यात आणि या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत 9 धावा आल्यात. म्हणजे हा क्रिकेटचा खेळ, या खेळाने मात्र तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावलंय आणि 12 वाजायला आले परंतु क्रिकेटचे चाहते वर्ग या खेळाचा आस्वाद घेत आहे. त्याचबरोबर अजून एक चौकार जर आला सनी यांच्या बॅटमधनं तर आमचे मित्र पवन ढगे यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक असेल. म्हणजे 11:30 होत आहे परंतु पारितोषिकाचं देखील आपल्याला रिचिल पाहायला भेटते. चला मॅच चालू करा. जबरदस्त फटकेबाजी होते. सनी गुमेला एक नामांकित खेळाडू या विक्रोळी विभागातील. आणि का माझ्या नावाचा बोलबाला आणि चर्चा आहे ते दाखवून देत असताना इथे मात्र चुकी होते. चुकीला माफी नाही. सनीची खेळी येते संपुष्टात. संयम दाखवला असं नक्कीच मॅच मध्ये रंगत वाढली असती परंतु घाई केली सनी यांनी कुठेशी आणि आपला विकेट गमवावा लागतोय सनीला. परंतु जबरदस्त बॅटिंग केली. सनीच्या बॅटिंग साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेल प्लेड सनी. चला नवीन बॅट्समन पाठवायचा आयकॉन संघ. आठ चेंडू आणि 16 धावांची गरज. 30 धावा झाल्यात. आठ चेंडू आणि 16 धावा जर केल्या आयकॉन संघाने तर आयकॉन संघाला देखील पारितोषिक आलंय. पवन ढगे यांच्याकडनं 5001 रुपयाचं पारितोषिक जीपे केलं जाईल. 5001 रुपयांचं पारितोषिक पवन ढगे यांच्याकडनं जीपे केलं जाईल आयकॉन संघाला. मोठा फटका जरूर पाहायला भेटला. निखिल बॅटिंग साठी येत आहेत. डावकोऱ्याचा फलंदाज आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून. त्याचबरोबर 5001 रुपयाचं पारितोषिक असेल आयकॉन संघाला. जर विजय झाले तर मात्र पवन ढगे यांच्याकडनं 5001 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. शेवटचा चेंडू आणि निर्णायक चेंडू असेल. जितक्या कमी धावा येतील तितक्या मात्र मॅच मध्ये आणता येईल परंतु संकेत प्रयत्न करतील. एखादा चौकार आला तर मॅच मध्ये रंगत वाढेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. विकेटची संधी होती आणि विकेट मात्र बचावले जात आहेत. धाव भेटेल ती एका धावने स्कोर पुढे जाईल 32 या धाव संख्येवर. 3 षटक समाप्ती अखेर 32 धावा. 6 चेंडू आणि 14 धावा. हॅलो हॅलो. चला सामना चालू करा. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. ऑलरेडी खूप लेट झालंय आपल्याला. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. जर या ओव्हर मध्ये 2 चौकार जरी आले तरी पवन ढगे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि आयकॉन संघ जर जिंकला विजय झाला तर मात्र 5001 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज.
शेवटचा आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. कुणाल भडनरे गोलंदाजीवर. पहिलाच बॉल अवांतर, अवांतरची एक धाव. मॅच मध्ये रोमांच वाढतोय. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज. फक्त जर पाहायला गेलं तर 2 चेंडू नीट खेळायचे, 2 चौकार जर आले तर आयकॉन संघ मात्र मॅच वर पकड निर्माण करताना दिसेल. यावेळेस विकेटची संधी होती परंतु बचावले जातात बॅट्समन. जर या चेंडूवर चौकार आला तर भाविश मिसाळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल बॅट्समन साठी. पाच चेंडू आणि 12 धावा. चला मॅच चालू करा सर. त्याचबरोबर आयकॉन संघाला पारितोषिक आलंय. चौकार जर आला तर भावेश मिसाळ यांच्याकडनं 200 रुपयाचं आणि जर आयकॉन संघ सामना जिंकला तर अर्जुन यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. पाच चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेस चांगला फटका पाहायला भेटला परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव भेटेल, एका धावाने धावफलक पुढे जाईल. 35 धावा. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा. एक 4 जर आला तर पवन डगे यांच्याकडनं 101 रुपये आणि भावेश मिसाळ यांच्याकडून 200 रुपये. तीन चेंडू 11 धावांची गरज. 4 चेंडू माफ करा, 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाजीवर कुणाल, बॅटिंग साठी बघू शकतो संकेतला. ओके सर, ओके ओके चला. चार चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाजीवर कुणालला बघू शकतो आपण, बॅटिंग साठी संकेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू होता, रन घेत नाहीये. डॉट चेंडू येतोय. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. तिन्ही चौकार मारावे लागतील विजयासाठी, कारण की 3 धावा होणं अशक्य आहे. जर मिसफिल्ड झाली किंवा ओव्हरथ्रो झाला तर मात्र 3 धावा जरूर होतील, परंतु प्रयत्न करावा लागेल संकेतला. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा चेंडू जर घट्ट टाकला, पकडून टाकला, क्रिकेटच्या भाषेत बोलायला गेलो, मोठा फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहे तिकडे अब्दुल. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू आणि 11 धावा. दोन चेंडू आणि 11 धावांची मॅच मैदानात रंगते. मोठा फटका पाहायला भेटला परंतु वा जबरदस्त क्षेत्ररक्षण. या चेंडूवर चौकार आला तर 501 रुपयांचं पारितोषिक असेल पवन डगे यांच्याकडून. मोठा फटका घेतोय आणि चौकार येतोय. चला असलबा बेकर्स घाटकोपर संघ आपण टॉस साठी या. हॅलो, चला फायनलला सुरुवात करायची. स्पर्धेचे आयोजक विक्रम दादा कुबल आपण यायचंय. हॅलो, टॉस करून घ्या दोन्ही टीम मध्ये. एके बाजूला विक्रो येथील एक नामांकित संघ ओम 11 अजय मटकर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला असलबा पॅकर्स घाटकोपर सचिन राणे कंपनी. चला सचिन राणे, विनंती असेल टॉस साठी या, लगेच आपला सामना खेळवला जाईल. या स्पर्धेची मेगा फायनल ला सुरुवात होते.